गणपती बाप्पाला मुंबईकर मोठ्या श्रद्धेनं दुर्वा, फुलं, पत्री अर्पण करत असतात। याच अर्पण केलेल्या दुर्वा फुलांच्या निर्माल्याचा सदुपयोग व्हावा यासाठी महापालिकेने 21 ठिकाणी निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाते। गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या 11 दिवसांच्या कालावधीत महापालिका क्षेत्रात 1083 मेट्रिक टन एवढं निर्माल्य जमा करण्यात आलं। हे खत मुंबई महापालिकेच्या उद्यानांमध्ये वापरलं जाणार आहे। गणरायाने जाता जाता देखील मुंबईकरांना दिलेले आगळेवेगळे आशीर्वाद महापालिकेच्या उद्यानांमधून बहरणार आहे। धारावी इथल्या खत निर्मिती प्रकल्पाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। काल मुंबईकरांनी गणपती बाप्पाला भक्तिपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिल्यानंतर जाता जाता गणपती बाप्पांनी मुंबईकरांना एक आगळेवेगळे आशीर्वाद दिलेले आहेत। ते हे जी फुलं आणि पानं आहेत त्याचबरोबर दुर्वा आहेत ज्या गणपती बाप्पा इथं सोडून जातो, परंतु हे पानं फुलं आणि ह्या ज्या दुर्वा आहेत त्यापासून मुंबई महापालिकेनं सेंद्रिय खत निर्मिती सुरू केलेली आहे। आणि जवळपास ह्या 10 दिवसामध्ये जमलेला जो दादर परिसरातला जो निर्माल्य आहे ते संपूर्णपणे इथल्या धारावीतल्या प्रोजेक्टमध्ये आणलं जातं आणि त्यापासून इथं सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते। आणि अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण करण्याचं काम जे आहे ते इथले कर्मचारी करतात आणि त्यानंतर एका मशीनमध्ये त्याचं बारीक केला जातो आणि त्यानंतर या ब्लॉकमध्ये टाकून त्यामध्ये कल्चर टाकून त्याची सेंद्रिय खत जे आहे ते निर्माण केलं जातं। एकंदरीत 10 दिवसामध्ये किती निर्माल्य जमा झालेलं आहे आणि त्यापासून किती खत निर्माण होणार आहे आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जाणार आहे? या गणेशोत्सव काळामध्ये आमच्याकडे 9 असे विसर्जन स्पॉट आहेत आणि 9 स्पॉटला आमच्याकडे 6 दिवसामध्ये जवळ 100 मेट्रिक टनचं आमच्याकडे या निर्माल्य जमा झालेलं आहे आणि संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर आमच्याकडे जवळजवळ 100 टनामध्ये 40 मेट्रिक टन असं खत निर्मिती आमच्याकडे होते या ठिकाणी। आणि निर्मिती झालेला जो खत आहे आम्ही महानगरपालिकेच्या ज्या गार्डन्स आहेत, बगीचे आहेत त्या ठिकाणी आम्ही वापरतो। एकंदरीतच जर गणेश भक्तांनी अशा प्रकारे जे निर्माल्य आहे ते समुद्रात न फेकता मुंबई महापालिकेचे जे निर्माल्य कलश आहेत त्या ठिकाणी जर जमा केलं तर कशा पद्धतीनं याचा उपयोग जो आहे तो पुन्हा होऊ शकतो आणि वातावरण आणि एकंदरीतच पर्यावरण हानी देखील यामुळे टळू शकते हे मुंबई महापालिकेनं दाखवून दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।